मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर. मुख्यमंत्री करमाळा आणि माढामध्ये नुकसानीची करणार पाहणी. यावेळी मंत्री गिरीश महाजन सोबत असतील. मुख्यमंत्री लातूरचाही दौरा करतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. उपमुख्यमंत्री पूर परिस्थितीचा आढावा घेणार. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पूरग्रस्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव आणि बीडच्या दौऱ्यावर. बुलढाण्यात रिपाई आठवले गटात तुफान हाणामारी. अध्यक्षपदाच्या निवडीवरून निरीक्षकासमोर राडा. मुंबईत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आक्रमक. सावंत निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक. पोस्टर दाखवत सदा सरवणकरांच्या वक्तव्याचा केला उल्लेख. फॉर्ड टॅक्सी नागरिकांच्या सेवेत आणा. देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. कुर्ला ते वांद्रे दरम्यान प्रवासासाठी नवा पर्याय. डोंबिवलीत भाजप आक्रमक. मामा पगारे यांना भर रस्त्यात साडी नेसवून निषेध. मोदींचा फोटो मॉर्फ करून साडीमध्ये दाखवल्याने संताप. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची गर्जना. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार. विस्कटलेले संसार पुन्हा उभे करा. मदत करताना कुठेही कमी पडू नका. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सरकारला विनंती. वाशीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी दुबार तिबार पेरण्याच्या करण्याचं ओढावलं संकट. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मनसे आक्रमक. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेतला. ओला दुष्काळ सोडा. नियमानुसार सगळी मदत करणार. शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं सुरू. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. नवनाथ वाघमारेंची गाडी जाळल्याचं प्रकरण. गाडी जाळणारा निघाला जरांगेंचा सहकारी. पोलीस तपासात विश्वंभर तिरुखेने गाडी जाळल्याचं निष्पन्न. विश्वंभर तिरुखेकडून गुन्ह्याची कबुली. भंडाऱ्यात नाना पटोलेंनी आमसभेत अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. कृषी केंद्रासंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध समस्या. नाना पटोलेंनी कृषी अधिकाऱ्यांना खडसावलं. देशी गाय कोण विकायला निघाला तर त्याला फाशी द्या. शेतकऱ्यांना त्रास दिला तर रयत पेटून उठेल. सदाभाऊ खोत यांच्या गोहत्या बंदीवर सणसणीत इशारा. नीती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दौऱ्याचे नियोजन. पालकमंत्री नितेश राणेंनी दिली माहिती. शेतकरी प्रश्नी बच्चू कडू आक्रमक. वेळ आली तर नेपाळसारखं घरात घुसू. जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत स्वस्त बसू देणार नाही. बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. आता जाहिरात फलक 40x40 फूटच राहणार. जाहिरात फलक धोरण राज्यभरात लागू होणार. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला अहवाल. अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी नोडल यंत्रणा नियुक्त केली जाणार. जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या मतदार याद्या आणि मतदार केंद्रांची यादी अंतिम करण्याचे निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. हिंगोलीच्या संजीवनी अभियानाला देशातील प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड. अभियानांतर्गत महिलांमध्ये गर्भाशय, मुख आणि स्तन कर्करोगाची तपासणी करत योग्य उपचार. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संकल्पना. पुण्यासाठी केंद्र सरकारने अमृत 2 योजनेअंतर्गत 842 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता. देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. पोलिसांना मुंबईत 500 चौरस फुटाचे घर मिळवून देणार. पोलीस आयुक्त देवेन भारती यांची ग्वाही. पालिका कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षीपेक्षा 25% जादा बोनस द्या. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी. म्हाडा कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये दिवाळी बोनस. प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मान्य. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्यात. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 78 कोटी खर्च.
वाशिमच्या मंगरुळपीरला उपजिल्हाधिकाऱ्यांची सेवा पंधरवडा अभियानांतर्गत भेट, विविध समस्या त्वरित सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. साताऱ्यातील कराडमध्ये आरोग्य शिबिर, 1000हून अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ. आरोग्य शिबिराचे मंत्री शंभूराज देसाईंकडून कौतुक. भंडाऱ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार, असंख्य नागरिक उपस्थित. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक निच्चांकावर. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयातील घसरण रुपया 25 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 88.53 वर पोहोचला. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने चांदीचा नवा विक्रम. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटी सह प्रति 10 ग्रॅम 1,15,978 रुपयांच्या उच्चांकावर. जीएसटीमुळे पार्लेजी बिस्किट पुडा 5 रुपयांचा आता 4.45 ला. 1 रुपयाचे चॉकलेट 88 पैशांना. 1 रुपयांपेक्षा कमी किमतीचे व्यवहार कसा करायचा, व्यापाऱ्यांना प्रश्न. मुंबई लोकल रेल्वेवरील दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून उपाययोजना. रेल्वे परिसरात संरक्षण भिंत उभारण्यास तसंच सीसीटीव्हीचा विस्तार करणं सुरू. हिंगोलीतील सिद्धेश्वर ते कराळे डिग्रस रस्त्यावरील पूल खचला. नागरिकांची मोठी गैरसोय. पुलावर ओढ्याचं पाणी आल्याने नागरिकांचा पुलावरून धोकादायक प्रवास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.